अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे। लाडकी बहीणसह इतर मुद्दे आज गाजण्याची शक्यता आहे। अंगणवाडी सेविका जलजीवन मिशनवर आज चर्चा होणार आहे। विरोधक आजही सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत। अधिवेशनाचा आज चौथा दिवस, आज अनेक मुद्दे या ठिकाणी विरोधक मांडण्याची शक्यता। लाडकी बहीणसह इतर मुद्दे गाजतील। विरोधक आजही सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत। आज अधिवेशनात राज्यात कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस थकीत मानधन, प्रोत्साहन भत्ता, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मानधन अदा करणे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, राज्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा यावर अधिवेशनात चर्चा केली जाईल। दरम्यान विधानसभेत आज कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबईतील जीर्ण झालेल्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीचा मुद्दा, अंधेरी पूर्व भागात अजून एक शासकीय रुग्णालयाची मागणी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी सिन्नरमध्ये पंचनामे करताना केलेल्या वादग्रस्त विधानावर चर्चा, धर्मादाय रुग्णालयाला दिल्या जाणाऱ्या सवलती आणि रुग्णांकडून रुग्णांना मिळणारे उपचार यावर चर्चा। अधिवेशनाचा आज चौथा दिवस, लाडकी बहीणसह इतर मुद्दे गाजणार आहेत। विरोधक आजही सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेत। स्वप्नील, अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस, काय अधिकची माहिती, कोणकोणते मुद्दे आज गाजतील? नक्कीच आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलेली असली तरी एकूणच पावसाळ्यामध्ये आरोग्य विभागावर सुद्धा आता विरोधकांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे। आरोग्य विभागातील अनेक मुद्दे या ठिकाणी काढण्यात येणार आहेत। मुंबईतील जीर्ण झालेल्या इमारती असतील किंवा एकूण कृषी खात्या संदर्भातील शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांसंदर्भात असेल, एकूण या ठिकाणी बघितलं तर आज पुन्हा शेतकऱ्यांच्या आणि आरोग्याच्या प्रश्नांवरती विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जाणार। तसेच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती सुद्धा या ठिकाणी सभागृहाचं आणि सत्ताधाऱ्यांचं लक्ष वेधण्याचं काम जे आहे ते विरोधकांकडून होईल। अंधेरी मुंबईतील सुद्धा काही विषय या ठिकाणी आज चर्चेला येणार असल्याची माहिती आहे। जी नक्कीच, धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।